हरे कृष्णा सर्वांना. मी आहे पूजा आणि मी शेअर करते माझ्या डेली लाईफ स्टोरीज. आज मी शेअर करणार आहे माझं नाईट रुटीन. आणि माझा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता माझं नाईट रुटीन हे संध्याकाळी 6 वाजता चालू होतं. संध्याकाळी 6 वाजता मी कैवल्यला घ्यायला जाते, त्यावेळेस माझं वॉक होतं आणि राघवला थोडा चेंजही होतो. संध्याकाळचं वातावरण खूप छान असतं, त्यामुळे राघवलाही बाहेर फिरायला खूप छान वाटतं. जास्त ऊन नाही, काही नाही, त्यामुळे त्यालाही थोडा चेंज मिळतो. आणि लहान मुलांना ना थोडं बाहेर काढलं की मुलं खुशही राहतात आणि त्यांची इम्युनिटी पण चांगली बिल्डअप होते. म्हणून मी राघवला रोज संध्याकाळी बाहेर फिरायला नेत असते. घरी आलं की राघव लगेच झोपून जातो. कंटाळलेला असतो, मग तो लगेच झोपून जातो. पण ह्यावेळी तो जास्त वेळ नाही झोपत, कारण दिवसभर त्याची खूप छान झोप झालेली असते. संध्याकाळी तो जास्तीत जास्त अर्धा तास झोपतो. आणि या वेळेत मला जास्त काही कामं पण करता येत नाही, कारण संध्याकाळचा स्वयंपाक अर्ध्या तासात होत नाही. त्यामुळे त्याला बघत बघत मला स्वयंपाक करावा लागतो. तो एकदा उठला 7 वाजता की रात्री 10 वाजता झोपतो आणि पूर्ण वेळ तो जागा असतो. त्यामुळे संध्याकाळी काम करताना मला थोडी कसरत करावीच लागते. आता मी इथे फक्त देवाला दिवा लावून घेतला होता. आज जाऊन बघते तर राघव उठून बसलेला. आणि तो जागा असला की त्याच्याजवळ बसावंच लागतं. हल्ली तो जास्त वेळ एकटा बसत नाही. कैवल्य खाली खेळायला गेला होता आणि तो घरात असेल तर मग तो राघवकडे लक्ष ठेवतो. मग तो येईतोपर्यंत मला वाट बघावी लागते. आता राघव 6 महिन्याचा झालाय, त्याला मी आता वरचं खायला द्यायला सुरुवात केलीये. मग तो झोपून उठला की मी त्याला खायला घालते आणि वरचं खायला घातल्यापासून आता तो जास्त वेळ खेळतो. मग त्याला खायला करायचं असेल तर मी त्याला अशा साईडने उशा लावते आणि किचनमध्ये खायला करायला जाते. माझं किचन आणि बेडरूम जवळ असल्यामुळे मला लक्ष ठेवता येतं. सारखं किचन ते बेडरूम असा प्रवास माझा सुरू असतो. त्याला बघत बघत मला किचनमधली कामं संध्याकाळच्या वेळेला करावी लागतात, कारण त्याचे पप्पा संध्याकाळी यायला त्यांना खूप लेट होतो. सो मी त्यांची वाट नाही बघू शकत. सो बेडरूममध्ये जाऊन त्याला बघायचं, परत किचनमध्ये येऊन किचनमधली कामं करायची, असं संध्याकाळचा माझा टास्क चालू असतो. तो आता एकटा जास्त वेळ खेळत नाही. थोडा वेळ खेळतो आणि लगेच रडायला लागतो. त्यामुळे आत बाहेर करायलाच लागतं. कैवल्याची वाट बघत होते. तोपर्यंत कैवल्य खेळून येतो आणि मग दोघांसाठी काहीतरी खायला बनवून दिलं. राघवलाही खायला घातलं की मग कैवल्य आणि राघव 1 तासभर तरी खेळत बसतात. कैवल्याला सांगितलं ना की त्याच्याकडे लक्ष ठेव, तर तो त्याला खेळवत बसतो आणि तेवढ्या वेळात मग माझी किचनमधली कामं मला करून घ्यावी लागतात. खरं तर हे सगळं मला खूप फास्ट करावं लागतं, कारण जर तो मध्येच रडला तर सगळं सोडून परत मला राघवला घ्यायला जावं लागतं. हा खरं तर खूप मोठा टास्कच आहे माझ्यासाठी. संध्याकाळचं जेवण बनवणं आणि संध्याकाळचं सगळं आवरून घेणं. जोपर्यंत कैवल्य राघवला खेळवत असतो तोपर्यंत मग मी पटपट स्वयंपाकाचं करून घेते, भात लावून घेते, कणिक मळून घेते. शक्यतो हे सगळं तो झोपला असेल त्यावेळेस करायचा मी प्रयत्न करते, पण तो खूप कमी वेळ झोपतो, त्यामुळे होत नाही. आणि जास्त वेळ घालवून मला चालतही नाही, कारण लहान मुलांच्या झोपेच्या वेळा पण पाळाव्या लागतात. त्याची जर झोपेची वेळ चुकली तर मग तो रात्री खूप जागरण करतो. त्यामुळे शक्यतो मी किचनमधलं लवकर आवरून घेते आणि राघवला वेळ देते, कारण त्याचं टाईम 10चा आहे झोपायचं. आणि जर एकदा 10चं टाईम चुकलं की मग तो 12च वाजवतो झोपायला. त्यापेक्षा आपण किचनमधलं पटकन आवरून त्याला वेळ देणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. पटापट सगळं किचनमधलं आवरून घेते आणि त्याच्याजवळ जाऊन बसते. कैवल्याची मला इतकी हेल्प होते ना, तो खूप छान राघवला खेळवत बसतो. 1 अर्धा तास जरी त्याने खेळवलं तरी माझं किचनमधलं काम पटकन होऊन जातं. खूप छान दोघं जण खेळत बसतात.
मग मीही त्याच्याबरोबर वेळ घालवते. मला एवढा एक अनुभव छान आलाय की आई मुलांसोबत जेवढा जास्त वेळ घालवते ना, तेवढी मुलं जास्त खुश आणि हॅप्पी असतात. आणि अशा प्रकारे मी माझं संध्याकाळचं सगळं रुटीन फॉलो करते. आणि 10 वाजले की मग राघवला झोपवायला घेते. त्याच्यासाठी विशेष काही नाही करत. तो एक 4 तास खेळून एवढा दमलेला असतो की 10 वाजले की आपोआप झोपून जातो. पण त्यावेळेत लाईट्स वगैरे सगळ्या घालवून त्याला शांतपणे झोपी घालवून देणं हे महत्त्वाचं असतं. आणि त्याच्याजवळ मी झोपणं म्हणजे तो परत उठत नाही. माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.